डेली करंट अफेअर्स प्रश्न क्रमांक 1. कोणत्या देशाने जिद्दा येथे सौदी अरेबिया ज्वेलरी एक्झिबिशन 2025चे आयोजन केले होते? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए भारत. प्रश्न 2. डॅडस यांची उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांची सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर हे आहेत अमित खरे. प्रश्न 3. भारतीय सैन्याचा सियोम प्रहार सराव कोठे आयोजित करण्यात आला होता? हा जो युद्ध सराव आहे तो अरुणाचल प्रदेश या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. आणि अरुणाचल प्रदेशची कॅपिटल कोणती? हा तुमच्यासाठी होमवर्क आहे. या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे. जर तुम्ही रेग्युलरली व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला याची कॅपिटल यायलाच पाहिजे. खाली कमेंट करायचं आहे. पुढील प्रश्न. NSE म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी इंजेती श्रीनिवास यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली आहे. प्रश्न 5. कोणती ट्रेन अलीकडेच भारतातील सर्वात वेगवान ट्रेन बनली आहे? तर ही ट्रेन आहे नमो भारत. लक्षात घ्या, नमो भारत ही अधिकृतपणे भारतातील सर्वात वेगवान ट्रेन बनली आहे, जी 55 किलोमीटर लांबीच्या दिल्ली मेरठ रिजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम स्ट्रेचवर 160 किलोमीटर ताशी म्हणजे 160 किलोमीटर पर हवर या वेगाने धावते. पुढील प्रश्न. पहिली ग्रीन हायड्रोजन संशोधन आणि विकास परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? योग्य उत्तर आहे नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. पुढील प्रश्न. भारतातील पहिले अंतराळ शहर कोणत्या राज्यात विकसित केले जाईल? तर याचं योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेशमध्ये. लक्षात घ्या, गुंतवणूक आहे 400 कोटी रुपयांची. लक्ष केंद्रित आहे खाजगी उपग्रहांचे प्रक्षेपण आणि किफायतशीर लहान प्रक्षेपक वाहनांचा विकास करणे. आणि विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. पुढील प्रश्न. कोणत्या देशाच्या पशुवैद्यकीय औषध नियामकाने कोअलांना क्लॅमिडियापासून वाचवण्यासाठी जगातील पहिली लस मंजूर केली? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान आहे अँथोनी अल्बानीज. राजधानी आहे कॅनबेरा आणि चलन आहे ऑस्ट्रेलियन डॉलर. पुढील प्रश्न. पहिला अंध महिला T20 विश्वचषक क्रिकेट कोणत्या देशात आयोजित केला जाईल? तर हा आयोजित केला जाईल ऑप्शन क्रमांक ए भारतामध्ये. पुढील प्रश्न. भारतातील सर्वात मोठा हरित अमोनिया प्रकल्प कोठे बांधला जात आहे? योग्य उत्तर आहे ओडिसा या ठिकाणी. ओडिसाची स्थापना झाली आहे 1 एप्रिल 1936ला. मुख्यमंत्री आहेत मोहन चरण माझी. राज्यपाल आहेत हरिबाबू कुंभापती आणि राजधानी आहे भुवनेश्वर. यानंतर तुमच्यासाठी होमवर्क. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे कितवे राज्यपाल म्हणून शपथ घेतली? या प्रश्नाचं उत्तर कमेंट करा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच दैनंदिन चालू घडामोडी अपडेट व्हॉट्सअपच्या माध्यमातून बघण्यासाठी हा QR कोड स्कॅन करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, त्यातून आपला व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करू शकता. थँक्यू.